स्वरचित सेतू अभ्यासक्रम पूर्ण करत आहोत आणि आज आपण इयत्ता 8वी विषय मराठी यासाठी दिवस क्रमांक 14 ची कृती येथे पूर्ण करून पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. बघा, आजचं आपलं क्षेत्र आहे भाषा अभ्यास म्हणजेच व्याकरण. आपल्यामध्ये क्षमता किंवा कौशल्य येणे आवश्यक आहे वाचन व लेखन. आणि आजचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे संकल्पना आहे वाक्य आणि वाक्यांचे प्रकार भाग 2. कारण काल पण आपण वाक्यांचे काही प्रकार पाहिलेले होते. आठवण्याचा प्रयत्न करावं. आपण वाक्यांचे प्रकार अर्थानुसार पाहिलेले होते. आता त्याच्यानंतर आपण वाक्याचे प्रकार पाहण्यापूर्वी आपण काहीतरी भाग बघितलेला होता. बघा, काय पाहिलेलं होतं आपण? त्याच्यामध्ये एक उद्देश आणि एक विधेय असतं हे पाहिलेलं होतं. सो आता जाणून घेऊया या बॅनरखाली आपल्याला काय देण्यात आलेलं आहे. तो भाग आपण आता पुढे पाहणार आहोत. बघा, सुरुवातीला काय दिलेलं आहे? शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून काही वाक्य वाचून घ्यावीत. त्यातील उद्देश व विधेय ओळखण्यासाठी सांगावे. आता बघा बाळांनो, याच्यामध्ये उद्देश आणि विधेय हे दोन गोष्टी आहेत. काय अर्थ आहे बघा? उद्देश म्हणजे काल आपण पाहिलेलं होतं आणि विधेय म्हणजे काल दोन्ही पण गोष्टी आपण पाहिलेल्या होत्या. उद्देश पण पाहिलं होतं आणि विधेय पण पाहिलेलं होतं. उद्देश म्हणजे जो ज्याच्याबद्दल बोललं जातं आणि विधेय म्हणजे त्याच्याबद्दल काय बोललं जातं. काल आपण काल आपण एक वाक्य बघितलेलं होतं बघा, नरेंद्र सायकल चालवतो. बरोबर, याच्यामध्ये उद्देश कोण आहे? नरेंद्र हा याच्यामध्ये कोण आहे? उद्देश आहे. आणि विधेय याच्यामध्ये काय होतं? सायकल चालवणे हे त्याचं काय होतं? विधेय होतं. सो उद्देश आणि विधेय हे वाक्यामध्ये किती घटक असतात बाळांनो? 2 घटक असतात. तेच आज आपल्याला इथं पाहायचं आहे. बघा, आता काही वाक्य दिले, ती वाक्य मी वाचतो किंवा तुम्ही पण चला बरोबर आपण जाऊया. पहिलं वाक्य बघा बाळांनो, आईने मोठ्या मोठ्या भाकरी केल्या. बघा, याच्यामध्ये कोण आहे? उद्देश कोण आहे? छान, उद्देश आहे आई. ठीक आहे, त्यानं काय केलं? त्यांनी भाकरी केल्या. म्हणजे काय झालं याच्यामध्ये? उद्देश कोण झाला याच्यामध्ये? आई. आणि विधेय कोण झाला? भाकरी केल्या. ओके, छान. त्याच्यानं आता दुसरं वाक्य आहे बघा, ज्ञानेश्वर महाराज यांची समाधी आळंदीला आहे. बाळांनो, ह्या वाक्यामध्ये पण बघावं किती आहेत? उद्देश कोण असेल ह्याच्यामध्ये? उद्देश आहे ज्ञानेश्वर महाराज. ओके, त्याच्यानंतर विधेय काय असणार आहे? समाधी कुठे आहे? आळंदीला आहे. म्हणजे त्यांची समाधी कुठं आहे? आळंदीला आहे असं इथं बोललं गेलेलं आहे. त्याच्यानंतर तिसरं आहे, माझे निळे पेन ताईने घेतले आहे. तो बघा, याच्यामध्ये निळे पेन हे काल झालेलं बाळांनो आपण. निळे पेन हा काय झाला? निळे पेन हा माझे निळे पेन हा काय झाला? उद्देश. आणि ताईने घेतले आहे हा काय झालं? विधेय झालेला आहे. चौथा आहे, लेखक डोंगरावरील जमिनीचे निरीक्षण करू लागला. तर लेखक कोण झाला? उद्देश. आणि तो काय करतोय? तो विधेय काय आला? जमिनीचे निरीक्षण. सो बाळांनो, अशा पद्धतीने आपण वाक्यामधील 2 जे घटक असतात म्हणजे काय असतं? एक उद्देश असतं आणि दुसरं काय असतं? विधेय असतं. हे आपल्याला बाळांनो ओळखता येणं आवश्यक आहे. सो 5वं एक दिलेलं बघा, उंदराने डोक्यात टोपी घालून नाच केला. आता ह्याच्यामध्ये पण सांगावं, उंदराने नाच केलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे उद्देश कोण झाला? उंदराने हा उद्देश झाला. बरोबर आहे. आणि विधेय म्हणजे त्यानं काय केला? काय केलं त्यानं? टोपी घालून नाच केलेला आहे. म्हणजे थोडक्यात काय केलं त्यानं? नाच केलेला आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला ह्याच्याबद्दल छान पद्धतीने बाळांनो सांगता येणं आवश्यक आहे. सो अतिशय छान पद्धतीने बाळांनो तुम्ही पण हे लक्ष दिलेलं आहात. आता हे झाल्यानंतर आणखी काही वाक्य आपल्याला दिलेले आहेत. हा कालचा सराव आहे. काल सराव करतोय आपण. शिक्षकांनी फळ्यावर आणखी काही वाक्य लिहावेत आणि वाक्यातील प्रकार ओळखण्यासाठी सांगावेत. आता बघा, खाली काही वाक्य दिलेले आहेत बाळांनो आपल्याला अभ्यासाला. काय काय वाक्य बघा, व्यायामाने आरोग्य चांगले राहते. कोणत्या प्रकारचं वाक्य असेल हो? सरळ वाक्य आहे का? सरळ वाक्याला आपण काय म्हणतो? सरळ जे वाक्य एकदम सरळ असतं त्याला आपण काय म्हणतो? विधानार्थी वाक्य. अतिशय छान. सो पहिलं काय येणार आहे बाळांनो? विधानार्थी वाक्य. दुसरं बघा, काय ग कसा आणलास गहू? बाळांनो, ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे? ह्याच्यामध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे ना. मग काय झालं? प्रश्नार्थक वाक्य झालं. तिसरं आहे बघा, अरे रे खूप लागला आहे. अरे रे खूपच लागला आहे. सो बाळांनो, ह्याच्यामध्ये सुद्धा बघावं, ह्याच्यामध्ये काय आहे? उद्गार आहे. सो काय झालं? हे उद्गारवाचक वाक्य झालं. ठीक आहे. त्याच्यानंतर चौथा आहे, व्यायाम करा आणि आरोग्य सांभाळा. हे काल पाहिलेलं होतं बघा आपण. व्यायाम करा आणि आरोग्य सांभाळा. कोणतरी आपल्याला सांगतंय की बाबा कसं राहायचं. तर काय झाला? हा उपदेश झाला. उपदेश म्हणजेच काय झालं? हे आज्ञार्थी वाक्य झालं. आणि शेवटचं आहे, तू व्यायाम करतो की नाही? म्हणजे इथं प्रश्न विचारला की नाही? म्हणजे हे झालं प्रश्नार्थक वाक्य. सो अशा पद्धतीने म्हणून हे 5 वाक्य आहे. ते 5ही वाक्य आपण आता इथं पाहिलेली आहेत. पहिलं वाक्य आहे विधानार्थी वाक्य. दुसरं वाक्य आहे, काय ग कसा आणलास गहू? प्रश्नार्थक येतं. तिसरं आहे उद्गारार्थी. चौथा आहे आज्ञार्थी. आणि 5वं पुन्हा प्रश्नार्थी. अशी 5 वाक्य आपल्याला दिलेली आहेत. आता बाळांनो, ह्याच्या व्यतिरिक्त आणखी काही वाक्याचे प्रकार असू शकतात. जसे की आता तुम्हाला स्क्रीनवर एक इमेज येईल, ती बघावं. ह्यात काय सांगण्यात आलेलं आहे? वाक्य व त्याचे प्रकार.
बाळांनो, याच्यामध्ये वाक्याचे अर्थानुसार प्रकार पडतात आणि वाक्याचे त्याच्या विधानानुसार सुद्धा प्रकार पडतात. म्हणजे काय हो, काल मी सांगितलेलं होतं बघा की झाड हे लहान असतं, बरोबर. एखादं लहान झाड असतं तर आपण काय करतो, बाबा ते झाड लहान आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त खुरटं झाडं पण असतात, बरोबर आहे. त्याच्या व्यतिरिक्त झुडपं पण असतात. म्हणजे काय झालेलं आहे, झाडांचे प्रकार आहेत ना. त्याच पद्धतीने वाक्याचे सुद्धा बाळांनो प्रकार आहेत. वाक्यच आहेत पण प्रकार आहेत, थोडा त्याच्यामध्ये फरक असतो. तर तो फरक काय आहे बघा, कारण आपण काल पाहिलेलं होतं वाक्यांचे जे अर्थानुसार प्रकार आहेत ते कोणते प्रकार आहेत याच्यामध्ये बाळांनो. विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य, होकारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य. आता हे नकारार्थी वाक्य आपण पाहिलेलं नव्हतं, पण बाकी सगळ्या तर गोष्टी पाहिलेल्या आहेत ना. विधान म्हणजे काय असतं, विधान असतं. प्रश्नार्थ म्हणजे प्रश्न असतं. उद्गारामध्ये भावना असते. होकारार्थमध्ये म्हणजेच आज्ञा असते त्याच्यामध्ये, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हे काही भाग पाहिलेले होते. आणि आज जो आपण बघायचा भाग आहे तो वाक्यातील विधानावरून, म्हणजे वाक्यामध्ये जे विधान असतं ना त्या विधानामध्ये काहीतरी दडलेलं असतं, म्हणून त्याचे 3 प्रकार पडतात पुन्हा बघा. पहिलं आहे केवल वाक्य, दुसरं आहे संयुक्त वाक्य आणि तिसरं आहे मिश्र वाक्य. सो अशा पद्धतीने 3 प्रकार पडतात बाळांनो याचे. पहिलं आहे केवल, संयुक्त आणि मिश्र, असे 3 प्रकार इथे आपल्याला पडलेले याचे दिसून येतात. आता ते कसं आपण पुढे पाहूया. आता बघा, आपला सक्षम होऊया या बॅनरखाली काहीतरी काम देण्यात आलेलं आहे. हे काम काय असेल बघावं. याशिवाय वाक्याचे आणखी काही प्रकार पडतात हे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे समजावून सांगावे. आता तुम्हाला समजावून सांगण्यासाठी दिलेलं आहे. मी आत्ताच तुम्हाला सांगितलो बाळांनो, वाक्याचे केवल वाक्य, म्हणजे केवल वाक्य म्हणजे काय असतं माहिती आहे काय, केवल वाक्यात एकच विधान असते. लक्षात घ्या, केवल वाक्यामध्ये किती विधान असतात, एकच विधान असतं. त्यामुळे यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय असतं. म्हणजे तो सुरुवातीला आपण काय बघितलं, उद्देश आणि विधेय बघितलं ना, त्याच्यामध्ये एकच असतो. उद्देश किंवा विधेय हा एकच असतो. हे आता केवल वाक्य म्हणजे काय, तसं केवल वाक्य हे आज्ञार्थी, विध्यर्थी, प्रश्नार्थी, होकार्थी किंवा नकारार्थी यापैकी कोणत्याही प्रकारातील असू शकते. केवल वाक्य म्हणजे हे विधानार्थी असू शकतं, म्हणजे त्याचे विधान असतं. थोडक्यात केवल वाक्यामध्ये बनवून फक्त एक लक्षात ठेवा, छोटीशी ट्रिक सांगतो याची. याच्यामध्ये उद्देश आणि विधेय हे एकच असतं, हे विसरू नका. काय असतं त्याच्यामध्ये, उद्देश आणि विधेय हे एकच असतं, 2-2 नसतात. खाली दाखवेन तुम्हाला मी, ते 2-2 असतात ते बघा. आता केवल वाक्य हे आज्ञार्थी पण असू शकतं, विधानार्थी असू शकतं, प्रश्नार्थी, होकारार्थी, म्हणजे सगळ्या प्रकारचं वाक्य हे केवल वाक्य असू शकतं. इथं प्रश्नार्थी वाक्य म्हणायचं नाही. आपण काय म्हटलेलं आहे, अर्थानुसार प्रकार वेगळे पडतात, ठीक आहे. आणि वाक्यानुसार प्रकार पडतात. हे वाक्यानुसार प्रकार आहेत, हे बाळांनो विसरू नका. आता बघा, मी रोज सूर्यनमस्कार करते, ठीक आहे. ह्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे, रोज सूर्यनमस्कार करते. दुसरं आहे, तुला बागकाम आवडते का, प्रश्नचिन्ह आहे ना, पण ह्याच्यामध्ये एकच उद्देश आहे आणि एकच विधेय आहे, बरोबर आहे का, एकच तुला, ठीक आहे. बागकामाबद्दल विचारलेलं आहे. सो अशा विधेयाने उद्देश एकच असतं. मकरंद, तू लिहिलेला निबंध वाच. कोण आहे, मकरंद हा कोण आहे, उद्देश आहे. आणि विधेय काय लिहिलं आहे, निबंध वाचण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे. सो अशा पद्धतीनं वाक्यामध्ये फक्त एकच विधान असतं आणि उद्देश आणि विधेय एकच असतं, त्याला केवल वाक्य असं म्हणतात. समजलं बाळांनो, अशा आहे छानपैकी समजलं असेल. आता पुढचा भाग बघूया, मिश्र वाक्य. म्हणून मिश्र वाक्य म्हणजे काय हो, भेळ कधी बघितला का, भेळ तर भेळमध्ये कसं मिक्स असतं ना, तसे वाक्य मिक्स असतं, म्हणजेच मिश्र वाक्य. मिश्र वाक्यात काय दिलेलं असतं बघा, मिश्र वाक्यात 2 किंवा अधिक वाक्ये जी एकमेकावर अवलंबून असतात. कशावर अवलंबून असतात, ती एकमेकावर अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असणारे वाक्य मुख्य वाक्य असते, तर मुख्य वाक्यावर अवलंबून असणारे एक गौण वाक्य असते. बघा इथं काय म्हटलेलं आहे, मिश्र वाक्यात 2 किंवा अधिक वाक्ये असतात जी एकमेकावर अवलंबून असतात. म्हणजे 2 वाक्ये ज्याला वाक्य पूर्ण करण्यासाठी दुसरं वाक्य लागतंच, अर्थ पूर्ण करण्यासाठी. अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असणारे वाक्य मुख्य वाक्य असते. एक असतं मुख्य वाक्य, म्हणजे आपल्या घरामध्ये कसे पप्पा मुख्य असतात ना, तसं एक वाक्य मुख्य असतं. आणि मुख्य वाक्यावर अवलंबून असणारे दुसरं सुद्धा वाक्य असतं. म्हणजे मिश्र वाक्यामध्ये किती वाक्य असतात बाळांनो, 2. किती वाक्य दडले असतात त्यामध्ये, 2. हे विसरू नका. मुख्य वाक्यमध्ये 2 वाक्य दडलेली असतात. बघा, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी बागेत जाईन. म्हणजे वेळ मिळाला तरच हा बाबा बागेत जाणार आहे. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी बागेत जाईन. तसेच आकाशात ढग जमले की मोर नाचू लागतात. आता ह्याच्यामध्ये सुद्धा बघावं, आकाशात जेव्हा मग ढग येतात ना, त्यावेळेलाच काय होतं, मोर नाचू लागतो. सो आकाशात ढग येणे ही घटना वेगळी आहे, बरोबर आहे का हो. ढग जमणे ही घटना वेगळी आहे आणि मोर नाचणे ही घटना वेगळी आहे, बरोबर आहे का. 2 आहेत का. याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे बघा, मोर हा एक आहे, काय आहे, विधेय आहे, उद्देश आहे आणि नाचू लागतात हे काय झालं, विधेय झालं. आकाश आणि ढग जमणे 2 आहेत का, म्हणजे 2-2 ह्याच्यामध्ये भाग दडलेले
असतात. सो ह्याला काय म्हणतो आपण बाळांनो, मिश्र वाक्य. आणि तिची परीक्षेच्या वेळी गडबड होतं नाही. म्हणून आपण अभ्यास केलो ना तर खरंच आपल्याला पाहिजे ती संकल्पना आपण ॲक्सेप्ट करू शकतो. APJ सरांचं खूप मोटिवेशनल कोट्स आहे, तुम्ही ते नक्कीच नेटवरून बघा, तुम्हाला अभ्यासाची प्रेरणा नक्की मिळेल. अभ्यासामध्ये बघा, देर इज अ नो सबस्टिट्यूट फॉर हार्डवर्क. बाळांनो, शॉर्टकट हे कधीसुद्धा नसतं. शॉर्टकट सक्सेसमध्ये तर भेटत नाही. आपल्याला जर सक्सेस व्हायचं असेल तर मेहनत ही लागते बाळांनो. बघा आता इथं दिलेलं आहे, परीक्षेच्या वेळी गडबड व्हायची नसेल तर काय केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. म्हणजे 2 वाक्य त्याच्यामध्ये तर जोडले बघा. अभ्यास करणे ही गोष्ट वेगळी आहे आणि गडबड न होणे ही गोष्ट वेगळी आहे. सो याला काय म्हणतो आपण, एक वाक्य मुख्य असतं आणि एक वाक्य गौण असतं. ठीक आहे. अभ्यास केला तर गडबड होणार नाही. म्हणजे मुख्य वाक्य याच्यामध्ये कोण आहे आणि काय आहे हे आपण आता पाहिलेलं आहे. तसंच आता बघा, संयुक्त वाक्य. संयुक्त वाक्यात 2 वाक्य असतात बाळांनो. जे संयुक्त वाक्य असतं ना ह्याच्यामध्ये पण 2 वाक्य असतात. आता मिश्र वाक्यामध्ये पण 2 असतात, संयुक्त वाक्यामध्ये पण 2 असतात. पण ह्याच्यामध्ये फरक आहे, ती 2 वाक्ये म्हणजे संयुक्त वाक्याची जी वाक्य आहेत ना बाळांनो, ती उभयान्वी अव्ययाने जोडलेली असतात. आता उभयान्वी अव्यय कोणते आहेत आपण काल पाहिलेले आहेत ना, आणि पण, परंतु हे जे वरचे होतं ना ते पाहिलेले आहेत आपण. तर ती वाक्य त्या उभयान्वी अव्ययाने ही वाक्य जोडलेली असतात. म्हणजे ती दोन्ही केवळ वाक्य असतात, अर्थाच्या दृष्टीने एकमेकावर अवलंबून नसतात. सर्वात महत्त्वाचा फरक याचा म्हणजे त्याला अर्थाच्या दृष्टीने एक दुसऱ्याची गरज नाही. हा पण वेगळा असतो, हा पण वेगळा असतो. म्हणजे बघा, अभ्यास केलो तर पास होईल, बरोबर आहे. काय म्हणतायला, अभ्यास केला तर गडबड होणार नाही. पण इथं तसं नाही. इथं बघा, आता रईसा रोज सकाळी घरकाम करते आणि सायंकाळी अभ्यास करते. म्हणजे बघा, घरकाम करणे ही गोष्ट वेगळी आहे, अभ्यास करणे ही गोष्ट वेगळी आहे. म्हणजे घरकाम पण केलं तर चालतं, अभ्यास पण केलं तर चालतं. पण इथं तसं नाही, अभ्यास केला तर पास होणार, बरोबर आहे. तसेच इथं बघा, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा बघायचं. हे दुसरं घ्या, लवकर समजेल तुम्हाला. आकाशात ढग जमले की मोर नाचू लागतात. म्हणजे याच्यामध्ये बघा, जमायलाच पाहिजे आकाशात ढग तरच पाऊस पडणार, नाहीतर पाऊस मोर नाचणार नाही. आकाशात ढग जमले की मोर नाचू लागतात. म्हणजे आकाशामध्ये ढग जमले तरच मोर नाचणार आहे, नाही तर मोर नाचणार नाही. म्हणजे एकमेकावर अवलंबून आहे. तशी त्याच पद्धतीने ही जी वाक्य आहेत ना, ही वाक्य एकमेकावर अवलंबून नसतात. रईसा रोज घरकामात मदत करते. रईसा रोज सकाळी घरकामात मदत करते आणि सायंकाळी अभ्यास करते. म्हणजे सकाळचा घरकाम आणि सायंकाळचा अभ्यास. तिने घडलेल्या सर्व घटना सांगितल्या, परंतु तरीही त्याचे समाधान झाले नाही. बघा, आता मी मगाशी सांगितलं त्या पद्धतीने तिने घटना सांगितल्या ना, सगळ्या घटना सांगितल्या, पण समाधान काय झालेलं नाही. म्हणजे ही घटना वेगळी आहे, ही घटना वेगळी आहे. ठीक आहे. तसेच ह्याच्यामध्ये परंतु आले बघा बाळांनो. आणि पहिल्या वाक्यामध्ये बघा आणि आलेला आहे. म्हणजे मी सांगितलं तर ह्याच्यामध्ये उभयान्वी अव्यय हे दडलेले असतात. सो आपण काय शिकलो, वाक्याचे 3 प्रकार आपल्याला बघायला मिळतात. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील. पहिलं आहे केवल वाक्य, दुसरं आहे संयुक्त वाक्य मिश्र वाक्य, आणि तिसरं आहे संयुक्त वाक्य. असे 3 वाक्यांचे प्रकार हे विधानावरून पडतात. त्याच्या विधानामध्ये जे सरळ वाक्य आहे, ज्याच्यामध्ये एकच विधान आणि एकच विधेय असतं, त्याला आपण काय म्हणतो, केवल वाक्य म्हणतो. मिश्र वाक्यामध्ये 2 विधाने असतात बाळांनो. किती विधाने असतात, 2 विधाने असतात आणि ती एकमेकावर अवलंबून असतात. म्हणजे आपण जसं बघा पप्पांच्यावर अवलंबून आहोत ना, त्याच पद्धतीने अवलंबून असतो. पण जे शेवटचं आहे, जे संयुक्त वाक्य आहे ते काय असतं, त्याच्यात पण 2 वाक्य असतात, पण तो कोणावर डिपेंड नसतो. ते वेगळे वेगळे असतात आणि ते उभयान्वी अव्ययाने जोडलेले असतात. आता बघा, सराव करूया. या बॅनरखाली काही काम देण्यात आलेलं आपल्याला बघूया. काय दिलेलं बघा आपल्याला इथं, वाक्यांचे प्रकार ओळखा. बघा, पाऊस आला की शेतकरी पेरणीला लागतो. हे वाक्य कशाचं होईल बघा, पाऊस आला की म्हटलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे डिपेंड आहे ना तो कशावरती. म्हणजे हा काय झाला बाबा, हा मिश्र वाक्य तयार होईल आता इथे. हा मिश्र वाक्य. त्याच्यानंतर दुसरा आहे, मंदा खो खो खेळेल किंवा समूहगीतामध्ये भाग घेईल. याच्यामध्ये बघा 2 वाक्य आहेत का बघा बाळांनो. याच्यामध्ये खो खो खेळणे आणि समूहगीतामध्ये भाग घेणे, दोन्हीपैकी कोणतंही होऊ शकतं ना. मग काय झालं, हे संयुक्त वाक्य झालं. छान. तिसरं आहे, माझे बोलून झाले की मग तू बोल. बघा, एकावर दुसरी क्रिया डिपेंड आहे. बोलून झाल्यानंतर आहे, म्हणजे काय झालं, मिश्र वाक्य. जेवढी भूक लागते तेवढेच खाणे म्हणजे प्रकृती. हे काय झालं, केवल वाक्य. आपल्या जेवणातील 2 घास भुकेलेल्यांना खालू घालावेत. म्हणजे हे पण सरळचं वाक्य आहे. म्हणजे हे पण काय झालं, केवल वाक्य. सो अशा पद्धतीने म्हणून हे वाक्याचे प्रकार आपल्याला इथं तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल ते तुम्ही लिहून घ्या. म्हणजे थोडक्यात सांगितल्याप्रमाणे वाक्याचे जे विधान असतं त्या विधानामध्ये विधेय आणि उद्देश एक असला तर केवल वाक्य,
2 वाक्य असतील आणि त्या एकमेकावर डिपेंड असतील तर मिश्र वाक्य, आणि 2 वाक्य असतील आणि एकमेकाला काय संबंध आहे दोघांचा, एकमेकाला स्वतंत्र आहे, त्याला म्हणायचं संयुक्त वाक्य. अशा सर्वांना समजलं असेल. आता बघा, एका मोठ्या तक्त्यावर वाक्याचे प्रकार आणि संबंधित उदाहरणे लिहा. मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य यातील फरक आपल्या वर्गामध्ये किंवा तुम्ही चर्चा करायची. आता ह्यासाठी तुम्हाला एक इमेज येईल, ती इमेज तुम्ही पाहू शकता. त्या इमेजवर तुम्हाला दिसेल ते तुम्ही स्टॉप करून किंवा स्क्रीनशॉट घेऊन एक मोठाच्या मोठा असा कार्डशीट पेपर घेऊन त्याच्यावर तुम्ही तो ड्रॉ करण्याचा प्रयत्न करा. असा कार्ड पेपर घेऊन त्याच्यावर ड्रॉ करण्याचा तुम्ही नक्की प्रयत्न करा. जसं दिलेलं आहे तसं लिहा. ह्याच्यामध्ये 3 जे प्रकार आहेत. पहिल्या प्रकारामध्ये असं सगळे हे तर पहिला कोणता आहे, केवल वाक्य. दुसरा कोणता आहे, मिश्र वाक्य. आणि तिसरं आहे संयुक्त वाक्य. असं म्हणजे 1, 2, 3 असे करून तुम्ही याला छानपैकीने लिहा आणि वर्गामध्ये चर्चा तुम्ही नक्की करू शकता. त्याच्यानंतर शब्दखेळ पण दिलेला आहे. भेंड्या खेळायच्या तुम्हाला, तर भेंड्या तुम्ही वर्गामध्ये बसून एक दुसऱ्याला ह्या वाक्यांच्याबद्दल विचारा. वाक्य सांगायचं, मी डबा आणला तर मी जेवणार, नाही असं नाही, तू डबा आणला तर मी जेवणार. आता हे सांगा, हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे असं सांगा. रोज अभ्यास कर, हे कसं केवल वाक्य आहे. आता संयुक्त वाक्य सांगायचं आहे, मी वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेईन किंवा मी चित्रकले स्पर्धेमध्ये भाग घेईन, असं वाक्य सांगा आणि एक दुसऱ्याला अशा भेंड्या तुम्ही खेळण्याचा प्रयत्न करा. सो बाळांनो, ही अशी पद्धतीची आजची ॲक्टिव्हिटी होती. ॲक्टिव्हिटी थोडीशी मोठी झालेली आहे, पण आशा हे सर्वांना समजलं असेल. बाळांनो, पुन्हा एकदा सांगतो, वाक्याचे आपण अर्थानुसार प्रकार पडतात आणि वाक्याचे प्रकार हे त्याच्या वाक्यानुसार सुद्धा पडतात. ते आपण इथं काही बघितलेलं आहे. आशा आहे सर्वांना भाग समजला असेल. पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.